बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक. माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप. सिद्धिविनायक बिडवलकराला संपवणाऱ्या सिद्धेश शिरसाटाचा आका कोण? वैभव नाईकांचा सवाल. नितेश राणे सिद्धेशला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप. शांत असलेल्या कोकणाला बदनाम करण्याचा वैभव नाईकांचा आरोप. गृहराज्यमंत्री योगेश कदमांची टीका. पराभूत झालेले वैभव नाईक चर्चेत राहण्यासाठी बिडवलकर हत्या प्रकरणाबाबत वेगवेगळी वक्तव्य करत असल्याचीही टीका करण्यात आली. सिद्धेश शिरसाट हा पहिले वैभव नाईक यांच्या सोबत होता तेव्हा पोलिसांनी वैभव नाईक याची चौकशी करावी, निलेश राणेंची मागणी. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी केल्यास तसेच आमच्या नेत्यांची बदनामी केल्यास सहन करणार नाही, निलेश राणेंचा इशारा. अंबादास दानवे आणि माझा वाद केव्हाच मिटला. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. आमच्यात वाद काहीच नव्हता, चांगली चर्चा झाली, सगळं ओके आहे, खैरेंची माहिती. लाडकी बहीण योजनेच्या कुठल्या पात्र बहिणीला या योजनेतून वगळण्यात आलेलं नाही. तसंच 3 जुलै 2024 नंतर या योजनेत कुठलेही बदल करण्यात आलेले नाही. मंत्री अदिती तटकरेंनी एक पोस्ट करत माहिती दिली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप नेत्यांमध्ये 2 गट. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भाजप काँग्रेस नेत्यांच्या पॅनल विरोधात माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख स्वतंत्र लढण्यावर ठाम. बीडमध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या ताफ्याला मुस्लिम नागरिकांनी दाखवले काळे झेंडे. बोगस जन्मदाखला देणाऱ्या संबंधी गुन्हा दाखल करण्याची सोमय्यांनी मागणी केली होती. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपोषणस्थळी भेट देत खासदार निलेश लंकेंकडून उपोषणाला पाठिंबा. महापुरुष पुतळा विटंबना प्रकरणी आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आलं. ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. महसूल मंत्री बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अनिल नवगणेंचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. भविष्यात विकासासाठी एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंशिवाय पर्याय नसल्याचं नवगणेंचं वक्तव्य. तिकीट नाकारल्यानं काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नाशिकच्या हेमलता पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेलाही महिन्याभरातच जय महाराष्ट्र. शिवसेनेत कामाला न्याय देऊ शकत नसल्याची पक्ष सोडताना प्रतिक्रिया दिली. रायगड जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बसणार धक्का. आज अनिल नवगणे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार. आमदार सत्यजित तांबेंनी घेतला जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा आढावा. शिक्षण विभागातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याची सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 10,000 पानांचं दोषारोपपत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल. ड्रग तस्करीत कोणाचे रोल काय? आरोपींचे जबाब. सीडीआरची दोषारोपपत्रात माहिती. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं पंच नितीश कबालिये यांचं 3 वर्षांसाठी निलंबन. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांची माहिती. शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळमधील कुस्तीनंतर झालेल्या वादामुळे निलंबन करण्यात आलं. शिवराज राक्षेवर निलंबनाची कारवाई करून प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची स्थापना. मात्र कुस्तीचा निकाल आहे तसाच राखण्याचा महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचा निर्णय. संभाजी भिडेंना जो कुत्रा चावला त्याचा शोध घेऊन त्याचा सांभाळ करणार. स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष जय गायकवाडांची टोलेबाजी. शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल 20 रुपयांनी वाढ. नाफेड यंत्रणेमार्फत उपलब्ध होणाऱ्या 10 वस्तूंची विक्रीही शिधावाटप दुकानातून करण्यास परवानगी. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. परभणीत घेतलेले पैसे परत दिले नाही म्हणून 35 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण. घटनेत तरुणाचा मृत्यू. मृतदेहही शौचालयात टाकला.
जन्मदात्या पित्याकडूनच 11 वर्षीय मुलीवर अत्याचार. बीड तालुक्यातील नेकनूरमधील धक्कादायक घटना. नराधम पित्यावर बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. जळगावात 5 वर्षांच्या मुलीवर तरुणाकडून अत्याचार. सगळा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच तरुणाला चोप देण्यात आला. यवतमाळमध्ये पाण्यासाठी ग्रामपंचायतीत गळफास घेण्याचा प्रयत्न. सटवा बनसी राठोड गळफास घेणाऱ्या व्यक्तीचं नाव. जलजीवन मिशनचे 2 वर्षांपासून अद्यापपर्यंत पाणी मिळालं नसल्यानं उचललं पाऊल. परभणीत पिण्याच्या पाण्यासाठी उभारलेल्या स्टँडची भिंत कोसळली. 4 विद्यार्थी जखमी. जखमींपैकी 2घांवर उपचार करून घरी सोडलं, तर उर्वरित 2घांवर रुग्णालयात उपचार सुरू. नंदुरबारमध्ये भ्रष्टाचार विरोधात आदिवासी बांधव आक्रमक. भ्रष्टाचार विरोधात धडगाव समितीसमोर आंदोलन. बिरसा फायटर आदिवासी संघटनेच्या वतीनं आंदोलनाला सुरुवात. चैत्री यात्रेत विठुरायाच्या खजिन्यात 2,65,00,000 रुपये जमा. मागील वर्षीच्या तुलनेत 1,29,00,000 रुपयांनी वाढ. लाडू प्रसाद देणगी, भक्तिनिवास, पूजा, फोटो विक्री आणि विविध देणग्यांच्या माध्यमातून मंदिर समितीला मिळालं उत्पन्न. सरकारचा जमीन भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका. आता 15 ऐवजी 9% व्याजदराने भूसंपादनाचा मोबदला दिला जाणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय. देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार. सरासरीच्या 105% पावसाचा अंदाज. भारतीय हवामान विभागाची पत्रकार परिषदेत माहिती. यवतमाळमध्ये 8,97,000 हेक्टरवर खरीपाचं नियोजन. बी बियाणं खतांची पुरेशी उपलब्धता राहील याची दक्षता घेण्याचे कृषी विभागाला निर्देश. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. रब्बी हंगामातील धान पिकाला फटका बसणार. जळगावमध्ये 5 वर्षांपूर्वी मंजूर पाणी पुरवठा योजनेचं पाणी वरणगावमध्ये पोहोचलं. ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यवतमाळ जिल्ह्यात देशी कट्टा बाळगणाऱ्या युवकाला अटक. पुसद शहरात आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक सुरू असताना युवक देशी कट्टा घेऊन फिरत होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.